व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। ही साडी आहे रेड आणि गोल्डन बॉर्डर, खालच्या साईडला मोठी बॉर्डर आहे आणि वरच्या साईडला छोटी बॉर्डर आहे। तर ह्याची 3 वन पीस शिवायचे आहेत, एक 11 वर्षाची, एक 6 वर्षाची आणि एक 6 महिन्याची। तर आत्ता मी डायरेक्ट शिवते आणि तुम्हाला दाखवते, खास रक्षाबंधनसाठी। तर तुम्हाला ही आयडिया मिळून जाईल की तुम्ही जुन्या साड्यामधून नवीन असे वन पीस मस्तपैकी शिवू शकता। चालेल, आता मी कटिंग करून घेते, त्यानंतर तुम्हाला भेटते। ही आहे पूर्वा आणि हिने मला हे डिझाइन सांगितलं होतं, असं पफ स्लीववाला हवं होतं। जो पदराचा भाग आहे मी तुम्हाला दाखवले, म्हणजे मी डायरेक्टच दाखवत आहे तुम्हाला। पदराचा जो भाग आहे पुढे घेतलाय आणि असं लॉंग हवा होता। तिने कुठं बघितली होतीस ग? ड्रेस कुठं बघितली होतीस? कुठल्या मैत्रिणीचं? ओवी। ओवी कोण आहे? ओके। आणि मग ते दुसरं अजून एक फ्रॉक शिवायचं, तिचं नाव ओवी आहे, भावाच्या मुलीचं? नाही, आता हिच्यापेक्षा अजून एक फ्रॉक शिवायचं, एक छोटी आहे ती आणि दुसरी भावाची ती एकदम छोटी संगम आहे। ओके। अजून कुणा तुझ्या त्या मामाच्या दोघी बहिणींना शिवायचं, द्यायचं की त्यांना द्यायचं? नाही द्यायचंय ना। तर हिला कधीच चाललं होतं, हिच्यासाठी मी परकर पोलकं पण शिवलं होतं। तर ती कुठून काय डिझाईन बघितली होती, मला आल्यानंतर असं माप घ्या, असं पप कोण ओवी सारखं सेम आहे। फिरून दाखव, खूप सुंदर दिसायला लागलाय। साडीचा आहे, मागे जो आहे हा जो आहे ना तो पार्ट पदराचा घेतलाय। समोर फिर, दोघींचे सेम केले, असं फिर माझ्या बाजूला, मागे सरक थोडं। हा जो पदराचा समोरचा डिझाइन आहे ना, हे मी जे दाखवते तुम्हाला 3 कोयऱ्या। अजून एक हिची मामाची मुलगी आहे, ती 6 वर्षाची आहे ना ग मनीषा? 6 वर्षाची नाही, 8 वर्षाची आहे। ही 11 वर्षाची, ही 14 वर्षाची। तर हे बघा, आता 14 वर्षाची आहे। 14 वर्षाच्या मुली, अगं 14 कुठली आहे? 11ची? किती वर्षाची ही? कितवीला ही? 7 12 13 वर्षाची पकडा। पण हिची हाईट कमी आहे, अंगाने पण बारीक आहे, आधीच सांगते तुम्हाला, नाही तर तुम्ही बोलतील ह्यांना बसताय। हिचं एक आहे 8 वर्षाच्या एका मुलीचा एक फ्रॉक आहे, अजून एक छोटी 6 महिन्याची, तिघींना फ्रॉक शिवते। म्हणजे मनीषाची ही साडी होती, तिला तिघींना सेम शिवायचं होतं आणि साडीची क्वालिटी चांगली आहे, टिकणारी आहे, म्हणून मी पण हे केलंय। उद्या रक्षाबंधन आहे, घालणार आहेस रक्षाबंधनला? आणि हे कधीच तिचं चाललं होतं, हे मला असं, ह्या काय बोलतात ह्या बाईला ग पूर्वा? काय बोलतात? मला बोलते फुग्गा बाई पाहिजे। मी म्हणले स्लीवलेस शिव का, तर नाही, आंब्रेला ह्याला शिवलेला नाही, काट असं शिवलेलं आहे। फिरून दाखव पूर्वा, असं गोल गोल फिर, सावकाश फिर, नाही तर चक्कर येईल। थांब अजून मागे सरक थोडीशी, तिकडे सरक, आणि फिर आता। हे बघा, एकदम छान दिसतंय, म्हणजे रक्षाबंधनला एकदम हे द्या। मनीषा कसं झालाय ड्रेस? कारण आज शिवबीर रेडीमेड तुम्ही घ्यायला गेलं तर माझ्या अंदाजे 1,500-2 हजाराच्या खाली हा बसत नाही, कारण हे असं वर्क असतंय तिच्या मापाचं आहे आणि एका साडीत तिघींना बसतंय। ही साडी किती कोणी दिलेली आहे ना तुला? दिलेली नाही, घेतलेली होती कधीच मी। कितीला घेतलेस? घेतलेली 1,500। मग वसूल तू वापरलेस भरपूर, पण क्वालिटी खूप छान निघाली। ह्याच्यात नकली पण साड्या असतात 250च्या, हेही मी तुम्हाला सांगते। ही 250ची साडी नाहीये, शायनिंग बघा ह्याला बॉर्डरला, कारण हे आहेत। आता तर समजा 1,500 सगळं तुम्ही शिलाई ते सगळंच पकडलं तर तुम्हाला 2,500 ते 3,000मध्ये 3 छान असे फ्रॉक बसतात। आणि साडी सिंपल असेल तरी आहे। पप पण भरपूर घेतले, दुसरं पण शेम घेतले। पूर्वा सहज तिच्यासोबत आलेली, तर म्हणले शूटिंगमध्ये मी तुम्हाला दाखवते। तर अशा प्रकारे हा फ्रॉक शिवलाय। नाही रक्षाबंधन मला गेल्या आठवड्यात आले, मनीषासोबत मला बोलते काकू माझा फ्रॉक तयार आहे की नाही, सगळं बाजूला ठेवून तिच्यासाठी मी फ्रॉक शिवलाय। तर छान वाटतोय, मला तरी आवडलाय। ह्याला असं कमरेला मी बेल्ट केले, तुम्ही ॲडजस्ट करू शकता। आणि ह्याला जो आहे कॉटनचा मी फुल, हा जो खाली दिसतोय तुम्हाला कॉटनचा फुल अस्तर वापरलाय। असं कर पूर्वा, गोल फिर जरा, तर ह्याला बाउन्स भरपूर येतं आणि रेडीमेड सारखा लुक येतोय। इव्हन पार्टी वेअर किंवा लग्नात तुम्ही वापरण्यासारखा हा ड्रेस झालाय। चालेल, मी दुसरे दोन्ही शिवल्यानंतर दाखवते। आवडलं नक्की? वापर व्यवस्थित। पूर्वाचा फ्रॉक पाहिला तुम्ही, तो हा आहे। पूर्वाचा जो शिवलेला आहे तो हा आहे आणि हा छोटा आहे जो 6 महिन्याच्या मुलीसाठी शिवला, हा वर्षापर्यंत पण येतो। त्याची बॉर्डर मी इथं वापरली साडीची आणि जे काही पदराचा भाग होता तो राहिलेला
तो इकडे वापरलाय. पदराच्या भागाला हे 6 फुलं होते म्हणजे कोयऱ्या, ह्याला वापरलाय आणि हा दुसरा शिवलाय. पूर्वाचं एज 13 आहे. तर त्या उंचीप्रमाणे हे बरोबर 45 इंचाचा हा फ्रॉक आहे. पण तब्येत तिची कमी आहे. छाती याची मला वाटतं 28 आहे. त्यानंतर हे आहे ते 8 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आहे. ह्याची उंची 35 इंच आहे आणि ही छातीमध्ये 26 आहे. हेही सांगायला लागले. पप स्लीव्ह आहेत. ह्याच्यातलं तिने ब्लाऊज काढलं होतं आणि त्यानंतर हे 1 वर्षाच्या मुलीचा हा बसला असा. तर खूप सुंदर ह्याचा गेटअप आला. हा तर खूप सुंदर दिसायला लागलाय, कारण पदराला एका बाजूला हे 6 कोयऱ्या होत्या आणि बाकी पदर असा बुट्ट्याने भरलेला. तुम्ही सुरुवातीचं अगर बघितलं असेल साडीचा हे त्याच्यात दिसेल. तर त्या ह्याच्यानुसार मी हे वापरले की छान दिसेल. आणि हे बॉर्डर आणि पूर्वाच्या ज्या वन पीसला ना पूर्ण बॉर्डर वापरले. बॅक कॅमेराने दाखवते. आणि हिला समोर बॉर्डर आहे आणि मागे छोटी बॉर्डर आहे, कारण एका साडीच्या एका साईडला मोठी बॉर्डर होती आणि पाठीमागच्या साईडला छोटी बॉर्डर होती. ह्या तिन्ही ड्रेस खूप सुंदर झालेत. आणि ह्याच्यासाठी का रक्षाबंधनसाठी किंवा कुठल्याही सणासाठी म्हणजे आरामात 10 वर्षाची आणि 6 म्हणजे 1 वर्षाचा एक फ्रॉक, त्यानंतर 5 ते 7 मध्ये असेल आणि नंतर 10 ते 11, 10 ते 12 पकडा अशा वयाच्या मुली असतील तर 3 फ्रॉक बसतात. तेही दिसायला सुंदर दिसतात. हे आता मी शिवलेलं तुम्हाला दाखवते. हे 3 कोयऱ्या बसवलेत. ह्या साईडला जो कमी कपडा पडतो तिथे मी पॅच लावलाय, म्हणजे हाच कपड्याचा जॉईंट मारलाय, कारण हा एवढाच कपड्याचा जो पॅटर्न होता त्यातच डिझाईन होती. आणि हा इथे डिझाईन घेतल्यामुळं ड्रेसेस खूप सुंदर दिसतात. रेडीमेड तुम्ही रेडीमेड आणि फुल घेर आहे. कमीत कमी मला वाटतं 3 मीटरचा घेर आहे, कारण हा समोरचा 1.5 मीटर आहे, मागचा 1.5 मीटर आहे. कारण ह्याला डबल घेतलंय. तुम्ही बोलतील एका साडी तेवढे कसे का होतात, तर एकच साडी हे तुम्हाला दिसते आणि ह्यालाही तितकाच घेर वापरलेला आहे. तर ह्याचा घेर पूर्ण जो काढला त्याच्यानंतर राहिलेला ह्याला वरती स्लीवला ते वापरला आणि ह्याला डबल वापरला, म्हणजे हा 1.5 मीटर गेला डबल वापरला तर. आणि ह्याला 3 मीटर 4.5 मीटर आणि त्यानंतर पदर. तर असं बरोबर आपले 5.5 मीटर, 5.25 मीटरची 6.25 मीटर असते विथ ब्लाऊज. मग त्यातून तिला अर्धा मीटरच काढलं होतं. 5.25 मीटर मला साडी भेटली होती. खूप सुंदर दिसत आहेत, मला तर खूप आवडले. आणि त्यात मागे येल्लो आहे बॅकग्राऊंडला कलर आणि त्यामुळे रेड आहे, ते खूप उठून दिसत आहेत. तर कसे वाटले? रक्षाबंधनसाठी खास मी हे ड्रेसेस डिझाईन केलेत. बरेचसे ड्रेसेस डिझाईन केलेत. एक तुम्हाला बघायला भेटेल. रक्षाबंधनच्या आदल्या दिवसापासून हे व्हिडिओ येतील. नऊवारे आहेत, परत चिकनकारी ब्लाउजेस आहेत आणि ड्रेसेस आहेत. तर आत्ता तुम्हाला मी हे बॅक कॅमेराने दाखवते. खूप सुंदर दिसतात. तुमच्याकडे अशा साड्या असतील तर हे पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करा. म्हणजे पदराच्या भाजाला पण पदर भरपूर भरलेला नसेल पण डिझाईन असेल तर ते फ्रंटला घ्या. आणि बॅकला मी असं घेतलेले हे सांगते मी तुम्हाला. हे बघा, हे सगळ्या अशा बुट्ट्या आल्यात. हा 1.25 मीटरचा अंदाजे पदर होता. तर बॅक कॅमेराने आपण तिन्ही फ्रॉक पाहूया. बॅकने तुम्हाला दाखवते. राऊंड गळा आहे आणि ह्या कोयऱ्यांचं डिझाईन इतकं सुंदर येते आणि फुल फ्रिल ठेवलं प्लेटेड. आणि हे जे खाली आहे हे काठ पूर्ण दोन्ही बाजूला आलंय आणि ते हे एकदम सुंदर दिसतंय. आता ह्याला इस्त्री करावं लागेल. आणि कॉटनचं फुल अस्तर वापरलं कारण साडीची क्वालिटी छान होती. तुम्ही ह्याच्यामध्ये बटरस्केप पण वापरू शकता, पण मी कॉटन वापरले. राऊंड गळा शिवले आणि स्लीवचे पप जे आहेत ते फुल ठेवलेत, म्हणजे एकदम असं फुलल्यासारखं होतं. त्यानंतर हा आहे, ह्यालाही फुल असा स्लीव ठेवलेला आहे. 3 कोयऱ्या ह्यालाही आलेत आणि हे असं आहे. आणि त्यानंतर हा छोटीचा सगळ्यात जास्त आवडला मला तो हा छोटीचा. आणि बॅकने मी तुम्हाला दाखवते. ह्याचा बॅक दाखवते आणि ह्याचाही बॅक दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय फरक आहे. बेल्ट केले दोन्हीलाही. तर हे ह्याला काठ असे आलेत आणि ह्याला काठ छोटे आलेत. आणि बाकी जे काठ वरचं होतं ते स्लीवला वापरले आणि ह्या स्लीवला वापरले. खूप सुंदर असं डिझायनर जे फ्रॉक बोलतो ना असे झालेत. ह्या साड्या तुम्हाला आता ही 1,500ची बोलली, 1000त पण ही साडी मिळते. आणि टोटली ह्या ड्रेसेसचे सगळे शिलाई मिळून तुम्हाला 2,500मध्ये मी ह्याचे शिलाई 1,500 घेते. म्हणजे हा फ्रॉक अस्तर सोबत, म्हणजे टोटल तुम्हाला 2,500त हे ड्रेसेस बसतात. तर कसे वाटले नक्की सांगा. तर पूर्ण शूटिंग करून झालंय. तर डिझाईन तुम्हाला जे काय आहे ते दाखवले मी आणि ह्याची कटिंगची ह्याची व्हिडिओ
लवकरच मी अपलोड करेन, कारण कटिंगच्या आणि ह्याला इतका रिप्लाय येत नाही आणि कामाचा लोड पण जास्त आहे. पण बरेच जण परत रिक्वेस्ट करायला लागलेत की कटिंगचे व्हिडिओ पाहायचे, तर नक्की मी तेही करेन. तर हे आत्ता त्यांना द्यायचे आहेत. हे अर्जंटमध्ये आलेले हे ड्रेसेस होते माझ्यासाठी. आणि वन पीसचा एक मी अजून एक व्हिडिओ केलेला आहे, तो शूट केला आहे, पण अजून मला त्याला एडिट करायला जमलेलं नाही आहे. नऊवाऱ्या साड्यांचं खूप असं सध्या हे आहे, काय बोलतात, मंगळागौर, त्यामुळे तेही आहे. आणि बॅक साईडला ह्याला हुक लावलेत. तर अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता. कपाटात फक्त लक्ष द्या. आणि आपले पारंपरिक ज्या डिझाईन आहे हे फ्रॉकचं, वन पीस आत्ता बोलतो, पण हा फ्रॉक ऑलमोस्ट हा घेरवाला फुल फ्रॉकच आहे. तर तुम्ही अम्ब्रेला किंवा अशा कुठल्याही पॅटर्नमध्ये शिवू शकता. स्वतः शिवत असतील तर शिवणं खूप सिम्पल आहे. अस्तर ह्याला फुल वापरलं आहे. आणि बाकी माझ्याकडे पाठवायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे माझा नंबर आहे 9422666530 वरती पाठवून द्या. तर मी तुम्हाला तुमच्या डिझाईन जसं हवे तसे मी सगळे डिझाईन करून देते. तर आता एका साडीतून मनीषाला तिन्ही ड्रेस हवे होते, म्हणजे चालेल, चला थोडंसं ॲडजस्ट करावं लागलं. ह्याचा किती कपडा राहिला तो मी तुम्हाला दाखवते. आता हे आधी फ्रॉक, हा फक्त अख्ख्या साडीतून हा एवढासा कपडा राहिला. तर हा इतकाच राहतो, खूप ॲडजस्ट करून शिवावं लागतं. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रॉक कसे वाटले नक्की सांगा.